की विनोदाच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या अशोक सराफांनी करून झाल्या. आता आमच्यासाठी काहीच राहिलं नाही. पण हा आता बनवताना मी त्याला रीतसर स्क्रिप्ट ऐकवली सिद्धार्थला, आणि मी त्याला म्हटलं की मला माहिती आहे तू आता स्टार आहेस. तुम्ही का नाही काम केलं याच्यामध्ये? मोठ्या भावाला आवडत नाही, दोन्ही भावांनी मुलींकडे बघणं, बोलणं आणि हेच कॅरेक्टर्स पकडले आणि पुढे एक वेगळी गोष्ट आणली, एक वेगळी मुलगी आयुष्यात आली आणि त्याच्यानंतर एक वेगळंच काहीतरी समोर लोकांना. तर काय होऊ शकतं? नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत. कुरळे बंधू पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत. पुन्हा एकदा 3:30 हा नवा सिनेमा येतो. ओ बाई अहो दादाने तुम्हाला इथं पाहिलं ना तर पाण्याशिवाय खोलेलं मला. आणि सिनेमाचे दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत अंकुश चौधरी सर. नमस्कार सर. एक पुन्हा 3:30 साधारण एक 18-19 वर्षांपूर्वी आला होता. तर एवढा वेळ का लागला हा सिक्वेल यायला? कारण तो आधी एवढा गाजला होता, एवढे चांगले कलाकार होते. मी खरंच विचार नव्हता केला की याचा सिक्वेल होईल म्हणून. वर्षभरापूर्वी अमय आणि निनाद जे प्रोड्युसर या फिल्मचे, त्यांनी मला विचारलं की आपण 3:30चा सिक्वेल करू शकतो. तर मला क्लिक झालं की म्हटलं की आत्ता होऊ शकतं ही गोष्ट. आणि मला बरेच दिवसात गोष्ट सापडत होती डिरेक्ट करण्यासाठी. मी खूप दिवस थांबलो होतो, खूप वर्ष थांबलो आणि मला असं वाटलं की हे वर्क खूप छान होतं. तर इतके वर्षानंतर मला ती गोष्ट सापडणं गरजेचं होतं, जी गोष्ट आजच्या पिढीतल्या लोकांना आवडेल. कारण आधीची फिल्म बघितलेले जी मंडळी होती त्यांना आता मुलं झाली, ती मोठी झाली, कॉलेजला जातात. तर त्या मुलांना देखील ती फिल्म आवडायला पाहिजे आणि नॉस्टॅल्जियामध्ये आधीच्या पिढीला पण आवडेल. मग त्यासाठी मी गोष्ट शोधायला ना खूप. मग ती गोष्ट सापडली मला. सो मग मी ती संदीप दंडवते आमचे रायटर, त्यांच्यावर मी स्क्रिप्ट लिहिली आणि डायलॉग्स त्यांच्याकडून लिहून घेतली. सो ती गोष्ट छान तयार झाल्यानंतर मी ह्या चौघांना ऐकली, चौघांनाही यावं. तर इतकी वर्ष लागण्याचं कारण हेच आहे की चांगली गोष्ट मिळते. अंगाला शेवाळ लागायच्या वयात काटा नसतो येऊ द्यायचा. कशी सापडली ती गोष्ट नेमकी? माहित नाही मला. मी विचार करत होतो की आधीची संपूर्ण टीम घेऊन समजा मी फिल्म करायचं ठरवलं काय, पण ती गोष्ट हे होईल. मग मी असं ठरवलं की कुरळे बंधू जे आहेत त्यांनाच फक्त ठेवूया फिल्ममध्ये आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात काही वेगळं आलं पुन्हा एकदा वाद तर काय होऊ शकतं. मग त्या पद्धतीने विचार करावा. आणि मग मला ती गोष्ट सापडली की एक अशी गोष्ट आहे की मोठ्या भावाला आवडत नाही, दोन्ही भावांनी मुलींकडे बघणं, बोलणं आणि हेच कॅरेक्टर्स पकडले आणि पुढे एक वेगळी गोष्ट आणली, एक वेगळी मुलगी आयुष्यात आली आणि त्याच्यानंतर एक वेगळंच काहीतरी समोर लोकांना. तर काय होऊ शकतं. तर ती गोष्ट सापडली, मला आवडली, रायटरला आवडली, ह्या चौघांनाही आवडली आणि मला असं वाटतं की रिंकूची त्याच्यामध्ये एंट्री. आणि ही मी कामिनी. ह्यांचा हाच नियम मोडायला या नो एंट्रीमध्ये आता मी एंट्री घेतली. ट्रेलर मध्ये ना संजय नार्वेकर पण दिसत आहेत, तर ते सुद्धा आहेत का? आणि दुसरी गोष्ट ट्रेलर मध्ये आहेत म्हणजे असणारच ना. गेस्ट अपीअरन्स आहे का? गेस्ट अपीअरन्स मध्येच आहे, पण मला त्या रोलसाठी तसाच माणूस पाहिजे होता जो कमी वेळामध्ये जास्तीत जास्त डिलिव्हरी करेल आणि जास्तीत जास्त लोकांना हसवेल. आणि संजय नार्वेकर करेक्ट बसत होते त्याच्यामध्ये. तर मी त्याला रिक्वेस्ट केली आणि ते दुसऱ्या मिनिटाला म्हणाले मी करतो. माझं नाही, माझ्या आजोबाचं. ते मला कसं माहिती असणार? एक खून माग पाहिजे होता, पहिला तुझाच खून केला. मग इन्फ्लुएन्सर वगैरे सुद्धा दिसत आहेत, तर ती काय स्ट्रॅटेजी आहे का? ते सुद्धा पूर्ण सिनेमामध्ये दिसत आहेत का फक्त ट्रेलर? त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की काय झालं की मला माहिती होतं की 3:30 19 वर्षापूर्वी झालं. तर आत्ताची पिढी बदलली, तर पिढीला आवडणारी लोक कोण आहेत? ते अथर्व सुदामे आहे, डॅनी आहे, सारंग आहे. सारंगने अख्खी भाडीपा टीम तयार केली, ज्याच्यामुळे सगळीकडे युथ पर्यंत पोहोचलं. एक स्वतःचं असं एक चॅनल तयार झालं, स्वतःचं एक ॲप तयार झालं. तर ह्या लोकांना बघण्यासाठी आजची जेनझी, आजचे युथ आवडेल म्हणून मी ह्या सगळ्यांना एकत्र आणलं की 19 वर्षापूर्वीचे कुरळे बंधू, बबन आणि आत्ताची ही पिढी, या सगळ्यांना एकत्र आणून मला वाटतं की एक बुके तयार केलं. रिंकू राजगुरू कशी तुमच्या प्रवासात जॉईन झाली? एक छान गोड दिसणारी मला मुलगी होती आणि ह्या चौघांबरोबर स्टँड व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्यापूर्वी चौघांनीही रिंकूबरोबर काम केलं आणि मला अशीच मुलगी होती की जिने ह्या लोकांवर काम केलेलं नसावं. त्यांच्यासाठी ती नवखी असावी आणि तिच्यासाठी सुद्धा हे सगळे एकदम नवखे असं काम करतात. सो ते रिफ्लेक्ट आहे ना तुम्हाला फिल्ममध्ये दिसेल. माझ्या मागे कुंड लागलेत. अहो आमच्या इथे बाई आलेली, पाहिलेली, बोललेली चालत नाही हो. 3:30 मध्ये विनोदी तर होतं, पण एक
नातेसंबंध असंही पदर होतं, तर याच्यामध्ये काय अजून आहे की ते बघताना ते एक फील गुड असताना तसं वाटायचं आधीचं, तर या ह्याच्यामध्ये काय आहे USP? यात देखील इनोसन्स आहे, निर्मळ मनाने वागणारी ही मंडळी आहे. एकत्र कुटुंब पद्धत आता सुटत चालली, पण अजूनही हे 3 भाऊ एकत्र राहतात, एकमेकांवर प्रेम करतात. मोठ्या भावाचा या दोन्ही भावांना खूप जीव आहे. दोन्ही भावांचा मोठ्या भावाप्रती आदर आहे, भीती आहे. हे सगळं आज सगळीकडे मिस आहे. ते पुन्हा एकदा समोर आणण्याचा प्रयत्न केला की इनोसंट माणसं जर एकत्र असतील तर आयुष्य कसं असेल ते त्यांच्या पुरतच मर्यादित असतं आणि खूप छान असतं. कुरळे बंदूक कुणाच्याही वाटेला जात नाही. आणि गेले तर त्यांची वाट लावल्याशिवाय राहत नाही. तुम्ही काय येडे आहात का? टोटल तुम्ही का नाही काम केलं याच्यामध्ये? असं वाटलं नाही का आपण हे काही करा? नाही, मला असं वाटत होतं की एवढ्या स्टारकास्टला घेऊन काम करत असताना मला प्रॉपर लक्ष देणं खूप गरजेचं होतं की कुठल्याही पद्धतीने त्यांचं स्टार पदला धक्का लागतात. मी माझ्या कामाकडे लक्ष देऊन त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होता. त्यात रिंकू देखील स्टार आहे. हे सगळेजण एकत्र असताना मला बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं असेल तर मला समोरून बघणंच खूप गरजेचं होतं. त्यांच्यावर राहून चाललं नसतं. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव तुम्ही सगळ्यांनी एकत्र सुरुवात केली होती, तर आता एवढ्या वर्षानंतर एक डिरेक्टर म्हणून तुम्ही त्यांच्या जर्नीकडे कसं बघता? मला वाटतं सिद्धार्थने जेव्हा एकांकिका स्पर्धा सुरू केल्या त्यावेळेला तेव्हा आम्ही नाटक करत होतो. तो आमच्या नाटकाला नेहमी यायचा त्यावेळेला आणि तेव्हापासून त्याची धडपड चालू. पण ती धडपड एवढी प्रामाणिकपणे आज त्याला स्टार पदाकडे घेऊन त्याला आजही आम्ही बघतो. म्हणजे 3.5 पहिला करताना त्याला या तिघांच्या मानाने थोडा कमी रोल, पण हा आता बनवताना मी त्याला रीतसर स्क्रिप्ट ऐकवली सिद्धार्थला आणि मी त्याला म्हटलं की मला माहिती आहे तू आता स्टार आहेस, तू हिरो आहेस, या तिघांबरोबर काम करणार आहेस, तर मी कुठल्याही पद्धतीने असं होऊ देणार नाही की मागच्या 3.5 तुझा जसा थोडा छोटा रोल होता, आता यावेळेला तुला तेवढ्याच ताकदीचा रोल दिला. आणि ते मी करायचा प्रयत्न केला आणि त्याने आजही त्याच मनापासून इनोसंटली काम केलं. हो, तशी जेवणाची वेळ झालीच आहे ना. तो प्रसाद आहे, थोडाच घ्यायचा असतो. हो दादा, तुम्हा तिघांसाठी थोडाच घेणार, मी मात्र पोटभर खाणार. पहिलं स्वाकीच्या जिभेनच गेला पाहिजे. आधीच्या सिनेमातली अशी कोणती गोष्ट होती की असं कुठलं इम्प्रेशन होतं की हा सिनेमा डिरेक्ट करताना तुम्ही कटाक्षाने बाजूला ठेवली, टाळली? टाळली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की उलट जास्त पाळली. अच्छा. याचं कारण असं की ना, हा जो इनोसन्स आहे या तिघांमधला तो कंपल्सरी या फिल्ममध्ये येणं गरजेचं, तर ते रिफ्लेक्ट होणार होतं फिल्ममध्ये. तर ते मी प्रयत्न केला की ह्यांचे कॅरेक्टर्स चेंज न होता गोष्ट वेगळी आली. सो बबन असेल, रतन, मदन, चंदन असते, त्यांचे कॅरेक्टर्स मी नाही चेंज, ही कटाक्षानं गोष्ट पाहिजे. आणि आमच्या दादाला कधी आम्ही बाईशी बोललोय हे कळलं ना तर आमची मागणं पंचायत होते. मला काय घाबरवतोस रे? रिंकू बद्दलची अशी कोणती गोष्ट आहे ती अभिनेत्री म्हणून इतर अभिनेत्रींपेक्षा कशी वेगळी ठरली की तुमचा वेगळी तुमचा काय अनुभव होता? इतरांपेक्षा मी नाही म्हणणार, मला असं वाटतं ना, तिने काम खूप छान केलं आणि आमचे संजय जाधव DOP आहेत, त्यांनी तिला खूप छान प्रेझेंट केलं, खूप छान दिसले आणि ती ग्लॅमरस दिसते, ती छान दिसते, ती काम चांगलं करते. काही चुकत असेल तर ती 10 वेळा विचारते आणि आपण जर तिला चूक सांगितली ना तर ती रेक्टिफाय करते आणि ती परत चांगल्या पद्धतीने टेक देते. ही तिची खूप चांगली गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की मला देखील हे शिकण्यासारखं की कितीही काही काम करत असलो तरी आपल्याला शिकण्याची प्रवृत्ती ठेवू. आधीच्या सिनेमातली अशी कोणती गोष्ट होती किंवा अशी कुठली मोमेंट होती की असा एखादा किस्सा आहे का की नॉस्टॅल्जिक मोमेंट ती परत या प्रोसेसमध्ये झाली? म्हणजे ही गोष्ट पुन्हा घडावी असं मला नेहमी वाटेल की प्रभातला फिल्म लागली होती आणि लागोपाठ 7 दिवस 3ही शो हाऊसफुल होते आणि हा खूप वर्षांचा रेकॉर्ड झाला. आज प्रभात थिएटर नाही आहे, पण मला असं वाटतं की ही परंपरा ह्या पुन्हा एकदा 3:30 लागावी की बाबा लोकांनी गर्दी करा. म्हणजे अशोक सराफ यांच्याबरोबर काम करताना ना त्यांच्यातली अशी कुठली गोष्ट आहे की त्याच्यामुळे ते द अशोक सराफ आहेत? कुठली गोष्ट नाही आहे असं म्हणायला पाहिजे, कारण ह्याचं माझी पहिली फिल्म होती, मी जेव्हा ॲक्टर म्हणून काम केलं त्यात अशोक सराफ होते आणि मला असं वाटतं की तेव्हापासून मी शिकायला सुरुवात केली त्यांच्याकडे की वक्तशीरपणा, टायमिंग, वेगवेगळ्या पद्धतीचे विनोद, सिरियस, ह्या सगळे इमोशन्समध्ये खेळलेले. म्हणजे भरत जाधव आणि मकरंद सर तर नेहमी म्हणतात की विनोदाच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या
अशोक सराफांनी करून झाल्या, आता आमच्यासाठी काहीच राहिलं नाही. तर ते मला ते नेहमी जाणवतं. म्हटलं हो बरोबर आहे, कारण व्याख्या विख्खीपासून पर्यंत सगळ्या त्यांनी करून झाले. म्हणजे एका शब्दाशी खेळणं म्हणजे काय असतं. 777 रुपये वारले, 70 रुपये वारले, हे आता हे ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काय ना, आपण त्याच्या जास्तीत जास्त 777 करू शकतो. 70 रुपये कधीच पुसले जाणार नाही आपल्या आयुष्यात. माय गॉड, ओव्हर होतोय. ओ माय गॉड. आधीचा जेव्हा सिनेमा डिरेक्ट केला ना, तेव्हाची प्रेक्षक वेगळे होते, तेव्हा टेक्नॉलॉजी वेगळी होती. तर आता कोणते कोणते चॅलेंजेस होते, की आता कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या? चॅलेंजेस मी जसं म्हणाल तसं, की मला आजच्या ऑडियन्सला पण खुश करायचं, त्यांना आनंदी करायचं, हसवायचं, हेच एक टास्क होतं. मग त्याच्यासाठी मी ही मंडळी गोळा केली आहेत आता. त्यामुळे मला असं वाटतं की काम सोपं झालं. मला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तर 30 जानेवारीला हा सिनेमा येतोय, सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा.